नमस्कार. आता आपण ह्या भागामध्ये हे पाहूया की हे जी काही गावं आहेत त्याला शहरामध्ये समाविष्ट करून आपल्याला त्याचं गाव पण कसं काय करता येईल, काही जे काही कसं म्हणतात पॉइंटर जे आपण भूतानमध्ये वापरले होते ते कसे काय वापरता येईल याचा आपण विचार करूया. म्हणजे हे आपलं शहर असतं. नॉर्मली आपण जर पाहिलं, हे कोर सिटी असते, मधलं गाव असतं, आणि ही पेरिफेरल सिटी असते, म्हणजे शहराचा बाहेरचा जो भाग असतो जो समाविष्ट शहरामध्ये होत असतो. आता हे जेव्हा तुम्ही समाविष्ट होतो हा भाग शहरामध्ये, तेव्हा ही छोटी छोटी अशी खेडी असतात या भागामध्ये. आणि ही खेडी म्हणजे कसं, आजूबाजूला छान शेती वगैरे असते, प्रत्येकाच्या गावाच्या बाजूला शेती असते आणि छान एक 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 मस्त एक टुमदार असं ते एक सेटलमेंट असतं. तर आता आपण जेव्हा प्लॅन अर्बन प्लॅन करतो किंवा डेव्हलपमेंट प्लॅन करतो ह्या एक्सटेंडेड एरियामध्ये किंवा मेट्रोपॉलिटन एरिया जेव्हा आपण म्हणतो मोठा, ह्याचं जेव्हा प्लॅनिंग करतो तेव्हा आपण ही छोटी छोटी जी हॅमलेट्स आहेत, म्हणजे जी खेडी जी आहेत किंवा गावं जी आहेत, त्याला तसंच आपण मेंटेन जर केलं, म्हणजे त्याच्यामध्ये काही स्पेशल रेग्युलेशन्स करायचे की तिकडे जी घरं असतील त्यांची उंची मे बी फक्त 2 मजलीच असतील, किंवा त्याचं जे मटेरियल असेल त्याचे जे रंग असतील ती कदाचित मातीला साधारण मातकट रंग असावेत किंवा विटांची असावीत किंवा स्लोपिंग रूफ्स असावेत, असे काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये करायचे. म्हणजे ते बिल्डिंग तिथे बांधताच येणार नाही. त्याची डेव्हलपेबिलिटी जर आपण कमी केली तर त्या पद्धतीने ते तिकडे राहतील. आणि मे बी त्याला जे लागणारं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, म्हणजे आता सपोज एखादं छोटंसं क्लिनिक असेल किंवा एक सभागृह असेल, तर त्या गावाच्या इथे असं ते छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते तिथेच प्लॅन करायच्या. आणि मग बाजूचा त्याचा जो भाग असतो त्याच्यामध्ये मे बी नवीन रस्ते आपण प्लॅन करून तिथे तशा प्रकारे करू शकतो. म्हणजे प्रत्येक एक्सटेंडेड एरिया जो आहे त्याच्या झोन्स मध्ये जी काही आपण, आता सगळीच गावं घ्यायची काही गरज नाहीये, अशीच गावं निवडायची ज्याला काही एक विशिष्ट कॅरेक्टर आहे. म्हणजे मनसर जर बघितलं किंवा आपण नारायणगाव जर बघितलं, अशी काही गावं आहेत की ज्याला काही एक हिस्टॉरिक सिग्निफिकन्स आहे किंवा सामाजिक पद्धतीने किंवा धार्मिक दृष्टिकोनातनं काही त्याच्यामध्ये काही सिग्निफिकन्स असेल, अशीच गावं फक्त निवडायची की जेणेकरून लोकांना तिथे आल्यानंतर एक काहीतरी आत्मीयता वाटेल, एक काहीतरी रेफरन्स मिळेल. अशा प्रकारची आपण गावं निवडू शकतो. मे बी एक इथे असेल, या बाजूला एक असू शकतं, ह्या बाजूला असेल, इकडची मे बी आपण घेणार नाही कारण त्याच्यामध्ये काही विशेष कॅरेक्टर त्याच्यामध्ये नसेल. तर अशा पद्धतीने आपण हे आयडेंटिफाय केले की त्याचे मायक्रो झोन्स करून त्याचं प्लॅनिंग करायचं त्या ट्रेडिशनल विलेज म्हणजे त्या गावांचं. आणि मग बाकीच्या एरियाचं प्रॉपर जे अर्बन डेव्हलपमेंट, म्हणजे आपण ज्याला म्हणतो मोठे रस्ते असतील, उंच बिल्डिंग, कमर्शियल असू दे किंवा रेसिडेन्शियल असू दे, या प्रकारचं प्लॅनिंग करू शकतो. म्हणजे ही एक आयडिया आपण करू शकतो. कारण सध्या काय होतं की जेव्हा मोठा भाग शहरामध्ये समाविष्ट होतो तेव्हा कुठेही आपण असं म्हणत नाही की ही गावं समाविष्ट झालीत असं पण म्हणतो. म्हणजे त्याच्यातलं जे काही मंदिरं आहेत, छोटी छोटी ते ग्रामपंचायत आहे, ही सगळी आपण अज्युम करतो की ती आलेली आहे, पण त्याचं कॅरेक्टरकडे आपण कधी पाहतच नाही, दुर्लक्ष करतो. तर त्याच्याकडे स्पेसिफिकली लक्ष आपण देऊन त्याचा आपण कसं काय याच्यामध्ये प्लॅनिंग मध्ये इंटिग्रेट करू शकतो ह्याचा विचार आपल्याला नक्की करायला पाहिजे. आणि हे करून आपण एक त्या स्पेसची एक आयडेंटिटी क्रिएट करू शकतो. म्हणजे हे जे शहर आहे, हा जो एरिया मी जो प्लॅन केलाय त्याचा जर मी फोटोग्राफ काढला तर तो फोटो बघितल्यानंतर मला कळायला पाहिजे हा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये आहे किंवा पुण्याच्या बाजूला आहे, तो कुठे तामिळनाडूमध्ये नाहीये किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये नाहीये. कारण आज जर आपण कुठल्याही शहराची जर फोटो काढले भारतामध्ये, तुम्ही जर वेस्ट बेंगॉलमध्ये काढला तर तुम्ही बँगलोरचा म्हणून पण विकू शकतो. कारण सगळं सेमच आहे, त्याच बिल्डिंग आहेत, त्याच खिडक्याच आहेत, त्याच दार आहेत, तेच रंग आहेत, तसेच रस्ते आहेत, कुठेही आयडेंटिटी नाहीये. तर ह्या शहरांना आयडेंटिटी देण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या गावांना जपणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी स्पेशल रेग्युलेशन्स करायला हवेत असं मला वाटतं. म्हणजे याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा मोठी भूमिका आहे. अगदीच अख्खी. म्हणजे कुठेतरी म्हणायला हवं, एक माणूस तो राजकीय नेता असेल की नाही मला हे करायचंय किंवा आपल्याला हे करायचंय, तर ते होऊ शकतं, नाही तर नाही होऊ शकत ते. आणि सॉरी, म्हणजे त्या राजकीय नेत्याला तिथे आत्मीयता आहे किंवा त्याला त्याची जाणीव आहे, हे फार महत्वाचं आहे या केसमध्ये. कारण प्लॅनर तो त्याच्यासाठी सगळं सारखंच आहे, एक प्लेन स्लेट आहे,
तो ते करत जाईल त्याच्यामध्ये. पण जेव्हा आपण असे जर मुद्दे वरती आणले तर त्याचा कन्सिडरेशन प्लॅनिंग मध्ये होऊ शकतं असं मला वाटतं. पण आता एक प्रश्न असा येईल की जे गाव राखायचं नाहीये तिथल्या लोकांना जास्त पैसा मिळेल आणि तुलनेनं जे गाव राखण्याकरता निवडलंय तिथल्या लोकांना कमी पैसा मिळेल, असं होईल का काही? त्याचं स्वरूप आपण बदलू शकतो. म्हणजे आता बऱ्याच वेळा कसं आहे की जमीन विकली की पैसे मिळणार, व्हॉट एव्हर इट इज, हा डायरेक्ट एक गणित झालं. पण त्याचं व्हॅल्यू ऍडिशन जर आपण केलं तर वेगळ्या मार्गाने तिथे पैसा येऊ शकतो. म्हणजे टुरिझम असू दे, म्हणजे ट्रेडिशनल विलेजेस करायचे आणि तिथे टुरिझम सेक्टर काहीतरी डेव्हलप करू शकतो का आपण, किंवा त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर करू शकतो का आपण, म्हणजे त्याची व्हॅल्यू त्याला मिळणार. फक्त त्याचं स्वरूप जे असेल ते वेगळं असेल. आणि ते फक्त गॅरंटीड त्याला मिळालं पाहिजे याची काळजी प्लॅनर्सनी घ्यायला लागेल. एक्झॅक्टली. म्हणजे प्लॅनिंग करताना त्याचं मेकॅनिझम पण डिफाईन करायला हवं की ही अशा पद्धतीने व्हायला पाहिजे, याचा मालक असा असेल, किंवा त्यांनी ट्रस्ट फॉर्म करायला पाहिजे, किंवा त्यांनी एनजीओ फॉर्म करायला पाहिजे, मग त्या एनजीओनी असं ऑपरेट करायला पाहिजे. म्हणजे बिल्डिंग रेग्युलेशन बरोबर ह्या रेग्युलेशनही क्लिअरली तिथे डिफाईन झाल्या की त्याचं इम्प्लिमेंटेशन सोपं होतं. नाहीतर ते तसंच राहून जातं की आयडिया फक्त पुटफोर्थ केली की पुढे काय, त्याच्यासाठी मेकॅनिझम हवं, तर ते मेकॅनिझम इथे यायला हवं. नवीन कल्पना आहे, अशा पद्धतीनं कुठेतरी प्रयोग व्हायला पाहिजे. आणि गावाचं गावपण म्हणजे गावची पारंपरिक शेती, पारंपरिक वास्तू, मंदिरं, रीतिरिवाज हे जिथे शाबूत राहतील आणि शिवाय शहराचा एक भाग म्हणून ते असेल, असं त्यामध्ये काहीतरी चित्र कुठेतरी तयार झालं की लोकांचा विश्वास बसायला मदत होईल. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि असायलाच हवं. आता तुम्ही पुण्यामध्ये जरी बघितलं ना की तुम्ही पश्चिमेकडे गेला किंवा उत्तरेकडे गेला तर त्याच्यामध्ये थोडासा फरक जाणवतो आपल्याला. म्हणजे कदाचित तो थोडा भाषेमध्ये असेल किंवा त्या गावाच्या रचनेमध्ये असेल, तर हे कुठेतरी माणसाला ते रिफ्लेक्ट होत जातं की मी जेव्हा इथे जातो, मे बी उत्तरेकडे गेलो तर माझं थोडंसं कदाचित गाव मोठं असेल, स्पेसेस मोठे असतील, किंवा मंदिरं थोडीशी मोठी असतील किंवा उंच असतील. पण जसं मी दक्षिणेकडे जातो किंवा पूर्वेकडे जातो तेव्हा माझ्या मंदिराचे आकार बदलतात, त्याचे रंग बदलतात. तर हे कुठेतरी दिशेचं पण आणि त्या अस्तित्वाचं पण एक काय म्हणता येईल, गमक त्यामध्ये लपलेलं आहे. एक्झॅक्टली. आणि हे फार असे सटल चेंजेस आहेत, असे लगेच डोळ्याला दिसत नाही. पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये कंटिन्युअसली बघत जातात तेव्हा तुम्हाला ते जाणवतं आणि हा इथे कुठेतरी फरक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शहरीकरणामध्ये हरवलेल्या आहेत, त्या जपायला हव्यात. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हे बीजरूपाने ही संकल्पना मांडलेली आहे. आणि हे आता पुढे कसं होतंय, एखाद्या राजकीय नेत्यांनी, व्हिजनरी नेत्यांनी किंवा स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामसभेमार्फत आपल्या गावाबद्दल जर असं ठरवलं तर कदाचित एखादा प्रयोग महाराष्ट्रात सुद्धा उभा करता येऊ शकेल. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, मार्गदर्शन केलं, याबद्दल गावगाड्याच्या गोष्टी या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.